महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी। शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे। कोरोना काळात 21,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता तातडीने द्यावा। बाबत आली मोठी अपडेट। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी सेविका आक्रमक। जिल्हा परिषदेपुढे विविध मागण्यासाठी केले छत्री आंदोलन। सातारा अंगणवाडी सेविकांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। त्यांच्या आंदोलनाची चांगली चर्चा दिवसभर सुरू होती। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाची कामे करत आहेत, त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाऐवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यासाठी सेविका मदतनीसच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येने उपस्थित राहत छत्री आंदोलन करण्यात आले। यावेळी अंगणवाडी सेविकेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी अंगणवाडी सेविकाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मागील 35 वर्षापासून पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आंदोलन करत आहेत, परंतु अद्यापही कारवाई झालेली नाही। तसेच सेविकांना अनेक कामे देण्यात आली आहेत, ही सर्व कामे त्या करतात, त्यामुळे शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा तसेच वेतन देण्यात यावे। शासन महागाईनुसार वारंवार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी रकमेत वाढ करते, परंतु सेविका आणि मदतनीसांच्या ग्रॅज्युटी रकमेत वाढ होत नाही, याबाबत विचार व्हावा। सेविका या अर्धवेळ कर्मचारी असून शासन पूर्ण वेळ काम देत आहे, त्यामुळे शासनाने सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षिका म्हणून घोषित करावे। शासन नवीन योजना लागू करते तेव्हा सेविकांना काम व मोबदला दिला जातो, तरीही सेविका आणि मदतनीस या दोघांचाही विचार करून त्यांना आर्थिक लाभ वितरित करावा। कोरोना काळात 21,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता तातडीने द्यावा, अशा मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। जिल्हा परिषदेत करण्यात आलेल्या आंदोलनात नदीम पठाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यामध्ये संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष सुजाता रणनवरे, जिल्हाध्यक्ष अर्चना अहिरे, संघटक संदीप माने, विठ्ठल सुळे यांच्यासह शेकडोच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या।